बर्थडे माझा होता, पण सेलिब्रेशन मात्र ईशाचंच वाटत होतं. काल होता माझा बर्थडे आणि माझा बर्थडे स्पेशल करण्यासाठी आम्ही गेलो होतो शेरी या हॉटेलला डिनर आणि बर्थडे सेलिब्रेशनसाठी. ऑनेस्टली हॉटेलमध्ये एंटर केल्यावर मला तिथलं अँबियन्स खूपच आवडलं. ब्युटिफुल सिटिंग अरेंजमेंट, कुझी लाईट्स, परफेक्ट वाइब्स आणि त्यासोबत लाईव्ह डीजे स्टेज, एव्हरीथिंग वॉज जस्ट परफेक्ट. मी ईशाला सकाळपासूनच विचारत होते, "आज बर्थडे कोणाचा आहे बाळा?" आणि तिचं एकच आन्सर होतं, "तुझा नाही मम्मा, माझा बर्थडे आहे." आणि त्यानंतर लगेच, "चल लवकर रेडी होऊया, नाहीतर केक मेल्ट होऊन जाईल." राजने माझ्यासाठी एक क्यूटसा केक ऑर्डर केला होता, पण हा केक कट कोण करणार? ऑब्व्हियसली ईशा. मग फायनली केक कटिंग झालं आणि त्यानंतर आम्ही मस्त डिनर एन्जॉय केला. पण ईशाचं लक्ष डिनरमध्ये अजिबात नव्हतं. तिला फक्त केक पाहिजे होता. तिने केकचा खिम्मा केला आणि अक्षरशः पूर्ण फस्त केला. डिनर झाल्यानंतर राजने माझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलं होतं. त्याने मला गिफ्ट ओपन करायला सांगितलं आणि आत होती एक खूपच क्यूट स्लिंग बॅग. त्यानंतर ईशाला एक बलून मिळाला आणि तिचा एक्साइटमेंट तर बघण्यासारखा होता. ती बलून घेऊन मस्त स्टेजवर एन्जॉय करत होती. मग आम्ही काही क्यूट फोटोज सुद्धा क्लिक केले. ओव्हरऑल खूप सिंपल पण खूप स्पेशल असा माझा बर्थडे झाला. बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. आपल्या माणसांसोबतचे हे छोटे-छोटे मोमेंट्सच कायम लक्षात राहतात.